मंडळी, मुंबईतल्या चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग नुकताच कोसळल्याची एक मोठी घटना घडली आहे। वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू असताना कॉन्क्रीटमध्ये असणाऱ्या सळ्या या थेट रहिवासी सोसायटीवर कोसळल्यात। चेंबूरच्या सुमन नगर परिसरात ही घटना घडली। 20 फूट सळ्या टाकून उभं केलेलं काम थेट एका रहिवासी सोसायटी परिसरात कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। आणि या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया आपला प्रतिनिधी प्रशांत बडे आणि अजय माने या दोघांकडून। प्रशांत, नेमकी काय माहिती आणि किती गंभीर आहे अपघात? म्हणजे माझ्या मागे जर बघितला तर हाच तो मेट्रोचा भाग आहे जो या सुमन नगर वसाहतीवर कोसळलेला आहे। आपण जर बघितला तर शेकडो किलो वजनाचा हा ढाचा आहे। याच्यामध्ये हा जो पिलर आहे कासार वडवली ते वडाळा अशी जी मेट्रोचं काम सध्या सुरू आहे त्याचा हा जो मोठा असा पिलर आहे त्याचा हा ढाचा या ठिकाणी उभा होता। बरं, इथूनच काही अंतरावर हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच वेळी हा ढाचा जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे। सुमन नगरचा ही वसाहत आहे। घटनास्थळी अजय माने जो आहे तो दाखल झाला होता। त्याच्या समोर ही घटना त्याने प्रत्यक्ष पाहिलेली आहे। अजय, काय सांगशील, किती धोकादायक हे सगळं? सुमन नगर वसाहतीवर कोसळला आहे, थोडासा बाजूला कोसळला असता तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती। खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की रहिवासी सोसायटीवर ही घटना घडलेली आहे। पण आपण जर पाहिलं तर ह्या बाजूच्या उजव्या बाजूला, ज्या घटनेच्या उजव्या बाजूला पाहिलं तर सायनकडून पनवेलला जाणारा हा संपूर्ण रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर जर हे संपूर्ण प्रकरण झालं असतं तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होता झाली असती। खरं तर ह्याच जागेपासून हाकेच्या अंतरावर खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच्याच बाजूला ही घटना घडली। या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की रहिवासी सोसायटीवर जरी हे पडलं असेल तरी जे सुरक्षा रक्षकांचं जी खोली असते त्या सुरक्षा रक्षकांच्या खोलीवर जे आहे ती ह्या संपूर्ण सळ्या ज्या आहेत त्या कोसळलेल्या पाहायला मिळतात। यात प्रत्यक्षदर्शींचं जे म्हणणं आहे ते असं आहे की सळ्या ज्या आहेत त्या 20 फुटी उभ्या केल्या होत्या। 20 फुटी सळ्यांना सपोर्ट नव्हता। आपण जर दुसरे पिलर पाहिले तर ते सपोर्टिव्ह पिलर आहेत, पण ह्या ज्या संपूर्ण सळ्या आहेत त्याच्या बाजूला कोणतंही सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम जे ते झालेलं नव्हतं, त्यामुळे त्याला कुठलाही बेस किंवा सपोर्ट जे आहे तो नव्हता। त्याच्याच बरोबर जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी ही जी बेस प्लेट आहे ही एवढीच क्लिप होते, ह्या संपूर्ण क्लिपवर जो आहे तो संपूर्ण भार जो आहे तो उभा केला गेला होता आणि त्याच्यानंतर ही क्लिप जी आहे ती सटकली आणि त्याच्यानंतर ह्या संपूर्ण सळ्यांचा साचा जो आहे तो प्रशांत खाली कोसळला। ह्यात अद्याप कोणतीही जीवित हानी जी आहे ती झालेली नाही। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या वाहत्या मुंबई धावती मुंबई वाहती मुंबई आपण जिला म्हणतो त्या मुंबईच्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच पनवेलकडून सायनला जाणारा हा संपूर्ण रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर अशी एक घटना, ती पण मेट्रोचं जे एक मुंबईचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे त्याची ही घटना जी आहे ती झालेली, जीवितहानी झालेली नाही। ते सुखरूप सगळे लोक आहेत। पण आत्ता जर आपण सुमन नगर रहिवासी सोसायटीचं मत घेतलं तर त्यांच्या मनात संपूर्णतः भीतीदायक वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोसायटीच्या आतमध्ये सगळे लोक जे आहेत ती उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रशांत, आता तूच ह्या संपूर्ण घटनेचा जो आहे तो आढावा आणखी सविस्तररित्या सोसायटीच्या आतमध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकतो। बरोबर अजय, आपल्याबरोबर काही रहिवासी आहेत। आपण जर सुमन नगरचे रहिवाशांना थेट विचारूया, काय सांगाल, हा ढाचा जो आहे तो कोसळलेला आहे, किती भीतीचं वातावरण आहे आता इथे? खूप भीतीचं वातावरण आहे। बाजूलाच रहिवासी सुद्धा जातात, लहान लहान मुलं जातात, महिला जातात आणि वाहनंसुद्धा जातात आतमध्ये सोसायटी राजगड। तर मी पण तिथे प्रत्यक्षदर्शी होतो। ते काय ते खोलत होते तर तो जो प्लेअर बांधला आहे ना तो स्टेप बाय स्टेप बांधलेला आणि हा जो बांधला ना खूप ओढलोड बांधलेला, म्हणजे ते लोखंड रचत जास्त गेले। हां, एकूण जर आपण बघितलं तर हे इथल्या सोसायटीतले रहिवासी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की हे रचत असतानाच हे कोसळलेलं आहे आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सुदैवाने हा जो पिलर आहे तो इकडे या इमारतीच्या आत जी मोकळी जागा आहे किंवा जी कॅबिन आहे तिचं कोसळलेला आहे। हा जर थोडासा रस्त्याच्या बाजूला कोसळला असता तर जी सायन पनवेल महामार्गावरून येणारे शेकडो वाहनं आहेत त्यांच्यावर तो कोसळला असता आणि मोठी जीवितहानी झाली असती। याचा फटका सायन पनवेल महामार्गाला बसलेला आहे। मोठी वाहतूक कोंडी सायन पनवेलकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला झालेली आहे आणि सुदैव आहे की मोठी जीवितहानी टळलेली आहे। विजय, प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर प्रशांत बडे आणि अजय माने हे दोन एबीपी माझाचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। वडाळ्यात
जे मेट्रोचं काम सुरू आहे, कासार वडवलीवरनं जी मेट्रो लाईन येणार आहे त्याचं जे काम सुरू आहे ते मेट्रोचं बांधकाम अर्धवट झालं होतं आणि तो सळीचा जो भाग आहे तो अर्धवट बांधकाम झालेला सुमन नगरच्या रहिवाशी सोसायटीवर कोसळला आणि तो जर भाग दुसऱ्या बाजूला कोसळला असता तर खूप अनर्थ ओढवला असता. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.